गेवराई तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज गेवराई तहसीलवरती निदर्शनाचा कार्यक्रम करण्याच्या संदर्भात आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. तर सविस्तर बोलायचं जर झालं बांधवांनो, महत्वाचा विषय आपला उपवर्गीकरणाच्या संदर्भातला जो चाललेला आहे म्हणजे भावाभावाच्या वाटाघाटी आणि भावाभावाच्या वाटाघाटी हे चालले ते फक्त फेसबुकवरती चालले, इंस्टाग्रामवरती चालले. वास्तविक पाहता जे काही मोर्चे निघत आहेत त्या मोर्चांनी प्रशासनाला कसलाही फरक पडत नाही. तुमच्या प्रेस मीडियाला सगळ्या बातम्या येत नाही. जे काही कळते ते फक्त उपवर्गीकरण आणि उपवर्गीकरण आणि उपवर्गीकरण, त्याच्यामध्ये वाद चाललाय. आणि वाद सर्वप्रथम ज्यांनी पेटवला तर तो आपला मातंग भाऊ नाही. वाद लावणारा हा मुळात RSSचं पाळलेलं पिल्लू. RSSनी पूर्ण स्क्रिप्ट तयार केली, भारतीय जनता पार्टीच्या हातात दिली आणि भारतीय जनता पार्टी 4 राज्यात अशा परिस्थितीमध्ये उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्राला सुद्धा सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय, म्हणून आम्ही हे करत आहोत. बंधूंनो, सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, उपवर्गीकरण म्हणजे माराचं मांगाचं भांडण नाही. उपवर्गीकरण म्हणजे या देशामध्ये आंबेडकर वाद फोपवलेला आहे. आंबेडकर वाद ज्या पद्धतीने आंबेडकर वाद मानताय, आंबेडकर वाद हाच देशाला न्याय देऊ शकतो आणि हाच देश आंबेडकर वादावरच टिकू शकतो आणि याच संविधानावरती पुढे चालू शकतो. ज्यावेळेस RSSच्या लक्षात आलं, भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं, ही रणनीती ज्या परिस्थितीमध्ये आली त्याच्यामध्ये भरकटल्या गेलेला आमचा हा लहान भाऊ म्हणजे हा आमचा मातंग समाज. जी परिस्थिती उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जेवढे काही मोर्चे मातंग समाजाचे आपल्या भावाचे छोटे जे निघत आहेत, आपला छोटा भाव मोठ्या भावाला शिव्या देतोय, पण मोठ्या भावाला शिव्या देत असताना 3 क्रमांकाचा आमचा जो चर्मकार समाज आहे, जो चामार म्हणून आपण त्यांना म्हणतो, मग मधल्या भावाने चामाराची जी कळवळ ओढणं गरजेचं होतं. त्यांचं म्हणणं असं की नवबद्धांनी, मी म्हणत नाही आमदार म्हणतो तो सुधाकर भालेराव माजी आमदार आहे, तो आमदार म्हणतोय चर्मकार समाजाने धर्मांतर केलं नाही, चर्मकार समाजाने बाबासाहेब स्वीकारला नाही. मग चर्मकार समाजाची जर प्रगती झाली असेल तर ते होतं कशासाठी? या ठिकाणी माझे चर्मकार बंधू आहेत. मग महार समाजाने धर्मांतर केलं आणि महार समाजाने धर्मांतर केल्यानंतर जर सुशिक्षित जर झाला जर असेल तर मग आम्ही धर्मांतर करून सुशिक्षित होण्याची आमची वेळ नाही. आज रोजी आम्हाला आमची वाटणी पाहिजे. सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि प्रत्येक जणांनी डोक्यात घेऊन ऐकायचं. वाटणी जर पाहिजे असेल, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ स्थापन झालं, त्यात वर्गवारी करण्यात आले. 1985 ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ स्थापन केलं. कोणी विरोध केला? संत रविदास महामंडळ स्थापन केलं. कोणी विरोध केला?
लहुजी साळवे आयोगाच्या माध्यमातून 82 या शिफारसी आयोगाने 2002 ला राज्य सरकारला दिल्या. राज्य सरकारने त्याच्यामध्ये सरकार कोणाचं आहे त्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपण भाव आहोत महार मान सांबार ढोर. आपण या ठिकाणी सविस्तर एकमेकांसोबत चर्चा केली पाहिजे. मग जो आयोग अण्णाभाऊ साठे हे मंडळ 85 ला तुम्ही वर्ग केलं. संत रविदास महाराज महामंडळ हे वेगळं केलं. दुमत नाही. आयोगाच्या शिफारसी 2002 अध्यक्ष 2002 ते 2011 ला लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या ज्या 85 ज्या शिफारशी होत्या त्यातल्या 68 शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या आणि मान्यता दिली. मग जर आयोगाला तुम्ही मान्यता दिली तर माझ्या छोट्या भावाला विनंती आहे की आमच्या मातंग समाजाच्या RSच्या पेळावर तुमच्या घुसल्याकडे तुम्ही मूळ आंबेडकरवादीच आहात हे त्यांना वाटाघाटी जे सांगतायत. यांचा सर्वात मोठा मोर्चा आयोगाची शिफारस झाल्यानंतर 11च्या नंतर तुम्हाला शैक्षणिक सवलती जास्त देण्यात आल्या, महामंडळाला पैसा जास्त देण्यात आला, आर्थिकरित्या तुमचा उच्चांक कसा वाढेल हे तुम्हाला वेगळं सगळं करण्यात आलं. मग वाटाघाटी नेमकी राहिली कुठं? महामंडळ वेगळं झालं. मग यामध्येच आणखी ऐकाय का यामध्येच आणखी म्हणजे मी बरोबर बोलणार आहे. यामध्येच आणखी 2024 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्य पुणे याची विभागणी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र. मग आता बार्टीची आरती झाली. चर्मकार समाजाच्या माझ्या बांधवांना आणि त्यांना विनंती करतोय की नेमकं हे चाललंय का हे तुमच्या लक्षात येतंय का? तुमच्या लक्षात जर नाही आलं तर 58 जाती ज्या आहेत महार मान सांबार ढोर यांच्या ज्या उपजाती आहेत यांना तर आणखी ते कळलं सुद्धा नसेल. भांडण नेमकं चाललंय कोणाचं आणि पेटूलंय कोणी? भारतीय जनता पार्टीने RSच्या लोकांनी हा तुमचा जो वाद लावला हो देशात फसवलेला आणि देशाची सत्ता संविधानिकरित्या चालण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या संविधानाच्या नुसारच चलन हे देश निवळ महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये बाबासाहेबांची विचारधारा आणि बाबासाहेबांच्या विचारधारेवरच येणारा 29 ची जी निवडणूक असेल त्याच पद्धतीने संविधानिकरित्या बाबासाहेब स्वतः संविधानाच्या माध्यमातून सत्तेवर बसतील. म्हणून प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या प्रांतामध्ये हे सर्व षडयंत्र आहे. पण आमच्या मातंग बांधवांना हे कळत नाही. बांधवांना तुम्हाला विनंती आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला बजेट किती येतं, वार्षिक बजेट किती मंजूर झालं, त्यात किती प्रकरण निकाली गेले आणि तुम्हाला जर त्यातून पैसा जर नसेल आला तर त्या मंडळाच्या पैसा आम्हाला नाही म्हणून मंडळाला पैसा मागण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढा. लहुजी वस्ताद साळवे आयोग जे स्थापन झाला जे स्वीकारला 2011 ते 2026 पर्यंत त्यामध्ये सुद्धा तेच अध्यक्ष आर्थिक सक्षमता शैक्षणिक